नाही. त्याची काही कारणं आहेत. त्या कारणामध्ये एक तर असं दिसतं की अलीकडं ह्या ज्या एजन्सीज आहेत, ED असेल, CBI असेल आणि दुसऱ्या एजन्सीज असतील, त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज हा दाबण्याच्यासाठी केला जातो असं दिसतंय. त्याचं पहिलं उदाहरण असं की काँग्रेस पक्ष त्यांचं जे बँकेचं अकाउंट आहे ते गोठवलं. बँकेचं अकाउंट त्यांचं गोठवल्याच्यामुळं त्यांची फसाद यंत्रणेला जे काही त्यांनी नियोजन केलं होतं ते संकटात आलं. छापाई थांबली, लोकांचा प्रवास, प्रचाराच्या संबंधीच्या बाकीच्या सुविधा, या सगळ्या गोष्टी या पद्धतीने त्यांचं खातं गोठवून त्या ठिकाणी थांबवल्या. आणि एका दृष्टीनं देशाच्या महत्त्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्याच्यासाठी साधन सामुग्री ही सुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही, त्यांची स्वतःची ही चोखाची भूमिका यापूर्वी कधी झाली नव्हती, आज त्या ठिकाणी ती झाली. दुसरी गोष्ट अशी एक की राज्याचे काही प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर ED किंवा तत्सम ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा उद्देशाचा प्रयत्न केला जातो. याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत. हे आदिवासींचं राज्य आहे आणि आदिवासींच्या राज्यात अतिशय ज्यांचा प्रभाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आरोप करून चौकशी लावून त्यांना तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा संबंधीचा निकाल तो झाला. आणि आता अरविंद केजरीवाल यांना गेले काही दिवस आम्हाला वाचायचंच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल. त्यांना आतापर्यंत 7-8 समन्स पाठवली आणि काल त्यांना अटक केली. अटक कशासाठी केली तर मद्य धरून, प्रत्येक राज्यामध्ये मद्य धरून असतं आणि त्यांनी त्याची पॉलिसी तयार केली. ती पॉलिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो कुठल्याही गोष्टीचा. शेवटी मंत्रिमंडळ म्हणजे काय, मंत्रिमंडळ म्हणजे त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांची धोरणं ठरवणारी अधिकृत यंत्रणा. आणि त्या मंत्रिमंडळाने ती पॉलिसी ठरवली. त्या पॉलिसीमध्ये समजा काही चुकलं असेल किंवा आणखीन काय असेल तर लोकांच्या समोर निवडणुकीचा प्रश्न उपस्थित करा. कायदेशीर काही गेले असेल तर कोर्टामध्ये जावा. पण असं न करता तिथल्या 1 ते 2 मंत्र्यांना यापूर्वी अटक केली. तिथल्या एका राज्यसभेचा त्यांचा जो नेता आहे त्याला अटक केली आणि काल ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक केली. म्हणजे राज्याच्या प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं हे टोटल गैरवाजी आहे, चुकीचं आहे. आणि आज आपण तिथपर्यंत गेलो म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा इथपर्यंत आज हे भाजप सरकार पोचलेलं आहे. ही ह्या निवडणुका फेर म्हणजे मोकळ्या वातावरणात व्हाव्याची जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मला स्वतःला दिल्लीची जी माहिती आहे त्यामुळं एक गोष्ट दिसतंय की केजरीवालला अटक झाली त्याचा परिणाम उद्याच्याला केजरीवालच्या 100% जागा निवडून येते. मागच्या निवडणुकीमध्ये तिथे ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता 11 राज्यात लक्षात नाही, 80 का 82 आमदार असतात तिथं, त्याच्यात 2च जागा फक्त भाजपच्या आल्या, बाकी सगळ्या केजरीवालच्या आल्या. आता ही मागच्या वेळची अवस्था होती. आता केजरीवालला अटक केल्याच्या नंतर त्या 2 सुद्धा येणार नाही. लोक केजरीवालच्या बाजूने कौल देतील आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या खबरीत देतील याची मला पूर्ण खात्री. मुख्यमंत्र्यांना अटक करणं, सत्तेचा गैरवापर करणं
निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं, या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो. आणि लोकशाहीवर आलेली हे संकट आहे. या देशातल्या लोकशाहीवर आस्था असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही, किंवा आणीबाणीच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली, तशी शक्ती ही या निवडणुकीत सुद्धा दाखवावी आणि दाखवतील हा माझा विश्वास. भाजपला साहेब भीती का इतर ठिकाणी त्यांना फटका बसेल म्हणून केलेलं आहे भाजपने षडयंत्र? नाही, सरळच आहे की एक प्रकारचं दहशत निर्माण करणं. हे अनेक ठिकाणी आहे. इथं ऐकायला मिळतं, इथं कोणाचं दुकान बंद कर, कोणाचं काय कर, या सगळ्या गोष्टी ह्या इथल्या लेवलला सुद्धा होतात. त्यात आता देश पातळीच्या लेवलला करायची ही भूमिका घेतली. आणि यापूर्वी असं कधी नव्हतं. हां, जाहीर सभेतनं एकमेकाच्याबद्दल बोलतील, टीका टिप्पणी करतील, पण तुम्हाला लोकशाहीचा अधिकारच बजावून द्यायचा नाही, हे कधी यापूर्वी देशात झालं नव्हतं. आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याचा अर्थ आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे, हे याच्यातनं स्वच्छ दिसतं. साहेब, भाजपला शरद पवारांना मुळापासून संपवायचे असा आरोप आपल्या भगिनी सरोज पाटील यांनी केला. ठीक आहे. हां साहेब, पण राहुल गांधी असतील किंवा तेजस्वी यादव किंवा बाकीचे सगळे जे असतील, इंडिया अलायन्सनी केजरीवाल यांना पाठिंबा दिलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा पाठिंबा असू शकतो पुढच्या येत्या सगळ्या. नक्कीच. म्हणजे आता मी जो बोलतो, मी इंडिया असा एक घटक आहे आणि अलायन्सचा घटक म्हणूनच मी यांचा निषेधही करतो. आणि आम्ही आधी केल्याच्या पाठीशी उभं राहणार, पूर्ण ताकदीनं उभं राहणार. साहेब, बुमरॅंग होईल असं वाटतंय का? 100% त्याची किंमत मोजावं लागेल. असं आहे की केजरीवाल एका सामान्य कुटुंबातला व्यस्त, एकदा दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले. 80% नाही 90% मतं ही त्यांना फसतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांना त्याचं नेतृत्व मान्य आहे. आणि नेतृत्व मान्य म्हणून काम करणाऱ्या एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगामध्ये टाकता, त्याला त्याचा लोकशाहीचा अधिकार गाजून देत नाही, हे लोकांना आवडत नाही. भ्रष्टाचाराचं एक मोठं आंदोलन केजरीवाल यांनीच स्वतः उभं केलं होतं. आणि मात्र त्यांनाच त्या भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न हा फक्त निवडणुकीपुरता केला. 100% निवडणुकीचा पुरता. असं आहे की मोदींच्या भूमिका सक्त विरोध करण्याची भूमिका आज केजरीवाल घेतात. आणि त्यामुळे केजरीवाल यांना सहन होत नाही. साहेब, अशा प्रकारचं राजकारण सगळ्यांनाच अस्वस्थ करते. राजकीय पक्षांची काय भूमिका? नाही, असं आहे की इंडिया अलायन्समधल्या पक्षांनी जी भूमिका घेतली, जवळपास सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका तीच आहे. आज तामिळनाडूमध्ये सुद्धा असं झालं. त्या ठिकाणी एका मंचावर आरोप झाले, नंतर कोर्टाने त्यांना सुट्टी दिली आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा मंत्री करायचं होतं. पुन्हा मंत्री करायला गव्हर्नरने नाही म्हणून सांगितलं. पुन्हा मंत्री करायचं करणे हा गव्हर्नरचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. आणि त्याला शपथ देत नाही. म्हणजे आज कोर्टाने वेगळी भूमिका घेतली. कोर्टाने सांगितलं की शपथ द्यावीच लागेल, हा तुमचा अधिकार नाही. पण गव्हर्नर शपथ द्यायचं नाही ही भूमिका स्वतःच्या मताने घेऊ शकत नाही. त्याला दिल्लीवरनं कोणतरी सांगितलं की असं असं तुम्ही करा. आणि म्हणून घटनेनं असलेले राज्यांचे अधिकारसुद्धा कायदेही होतात, याच्याची चांगली सुद्धा नाही. आणि आज केजरीवाल झालं, उद्या बाकीच्या ठिकाणी सुद्धा होईल. झारखंड झालं, केजरीवाल झालं, ठिकठिकाणी या प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि सत्ता आपल्या हातात ठेवणं हे त्याचं सूत्र आहे. महाविकास आघाडीच्या जागा फायनल कधी होणार आहेत, कधी घेतली? आणि म्हाडाची जागा आपण म्हणला होता रासपला द्यायचं आम्ही मान्य केलेले, परंतु मान्य नाही केलं. आमच्या इच्छितो, माझी इच्छा आहे, पण सगळ्यांचीच असली पाहिजे. पण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावरनं होणार नाही. त्याच्यामध्ये माळशिरस तालुका अकलूज येतं, त्याच्यामध्ये सांगोला तालुका येतं, त्याच्यात फलटण येतं, त्याच्यात मान सथाव येतं.
या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आमची चर्चा चालू आहे. निवडणूक आयोगाला न कळवता केजरीवालांना अटक केली, निवडणूक आयोगाला न कळवता केजरीवालांना अटक केली, ही घटना वाटत नाही. एक्झॅक्टली मला ते माहिती नाही लिगल पोझिशन काय. साहेब, एका बाजूला ईडीच्या कारवाया होत्या, मात्र दुसऱ्या बाजूला भाजप इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर कुठेच काही भाष्य करत नाहीये. सुप्रीम कोर्टाने क्लिअर इन्स्ट्रक्शन्स दिले सुद्धा, मात्र भाजपने इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर काहीच भाष्य केले. कशासाठी भाष्य करून पैसे त्यांना मिळालेले, सगळ्याच्या रक्कम ही त्यांच्याकडे आलेली आहे आणि या इलेक्ट्रॉल बॉन्डचा आधार घेऊन त्यांनी जे काही जमा करायचे ते जमा केलेले, त्याची चर्चा होणं त्यांच्या हिताचं नाही म्हणून गप्प बसले. कोर्ट पुन्हा पुन्हा सांगते, सुप्रीम कोर्ट सांगते, पण सुप्रीम कोर्टात सुद्धा काही ना काहीतरी कारणं घेऊन ते पुढे ढकलतात. साहेब, आपल्याला 50-55 वर्षाचा अनुभव आहे. 2014ला राज ठाकरे स्वतंत्र लढले, 2019ला महाविकास आघाडी बरोबर आली आणि आता भाजप बरोबर जायचं ते निर्णय घेताना आपण बघतोय. किती त्यांना यश मिळेल असं वाटतं? माहिती नाही मला. आधी ते किती जागा रस्तात, 1 रस्तात का 2 रस्तात. आता बातमी मुंबईच्या पेपरला 2 जागेची आहे. त्यामुळे 1-2 जागे असं काही यश मिळेल त्याचा काय परिणाम होणार नाही. साहेब, बीडीच्या जागेवरनं बजरंग सोनवणे यांनी खूप मोठ्या उत्साहात तुमच्या पक्षात प्रवेश केला पुण्यामध्ये. दुसऱ्या बाजूला ज्योती मेटेंचं काही ठरतंय का? माहिती नाही, अजून निर्णय आम्ही घेतले नाही. आमच्याबरोबर तशा सूचना आहेत, नाही असं नाही, पण त्या सूचनांच्यासाठी तिथल्या प्रमुख लोकांची चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून महायुतीकडे गेला, परंतु जसजशा निवडणुका जवळ येतात तसतशा आपल्या शरदचंद्र पवार गटामध्ये इन्कमिंग अधिकच वाढलेलं आहे. निलेश लंके आले, हे आणखी येईल. तुम्हाला आत्ता दिसते ह्यापेक्षा अधिक लोक येतील. खरं उमेदवारांच्या निवडीचे निर्णय दुसऱ्या बाजूने एकदा जाहीर झाले की तुम्हाला कळेल आणखीन किती लोक होत असतील. साहेब, काल महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यामध्ये जागा संदर्भात काय ठरले का? अंतिम निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो या संदर्भात? काँग्रेसचा जागा मागता याची सांगलीची, त्यावरती काल उद्धव ठाकरेंनी त्यांचा उमेदवार जाहीर केलाय. ते नेमकं काय झालं कालच्या बैठकीत? कालची बैठक अर्धी झाली, मला इथे यायचं होतं त्यामुळे मी निघून आलो आणि त्याच्यानंतर ती बैठक काल दुपारी 5 वाजल्याच्या नंतर पुन्हा सुरू होणार होती. त्याचे बसले होते, पण त्याचं फायनल फिक्चर अद्याप मला कळलेलं नाही. साहेब, तुम्ही माढ्यामधून लढला होता शेवटचा. मी आता कुठं लढणार नाही, मी तिला उभा राहणार नाही. आता राहून जावी थोडी, अरे आम्ही जाणे दो क्या करना है. लेकिन बात ऐसी है कि आज कि मोदी गवर्नमेंट जो है वो डेमोक्रेटिक राइट हर आदमी का जो है इसके ऊपर आघात कर रहे. इसकी शुरुआत खाली दिल्ली से नहीं थी. झारखंड के मुख्यमंत्री सोरेन, इनके ऊपर ऐसे ही कोई एलिगेशन किए गए और उनको अरेस्ट किया. मुख्यमंत्री को अरेस्ट करने का काम झारखंड में हुआ. इसके बाद कई दिनों से दिल्ली सरकार के खिलाफ इस तरह की साजिश चल रही थी. बार बार केजरीवाल जी को नोटिस देना, उनके कागज को डीमोरलाइज करना, इस पर ध्यान दिया था भारत सरकार ने. और इसके लिए ईडी हो, सीबीआई हो, ये जो एजेंसीज है इसका इस्तेमाल कर रहे थे. आज उनको अरेस्ट किया गया. अरेस्ट काहे के लिए किया? तो लीगल पॉलिसी फाइनल करने के लिए. हर राज्य में हर इशू पर पॉलिसी तैयार होती है, उस स्टेट गवर्नमेंट का अधिकार है. यहाँ केंद्र सरकार, दिल्ली गवर्नमेंट ने अपने स्टेट में ये पॉलिसी तय की, उस स्टेट का अधिकार है. वो पॉलिसी तय की, इसीलिए उनको अरेस्ट कर दिया. मिनिस्टर हो या मिनिस्ट्री हो या मुख्यमंत्री हो, उनकी जिम्मेदारी होती है कि कई इशूज़ पर पॉलिसी तैयार करके इस पर अमल करना. यहाँ पॉलिसी तय की, इस पर टीका टिप्पणी हो गई, पॉलिसी विड्रॉ की. पॉलिसी विड्रॉ करने के बाद
फिर उनके खिलाफ केस किया और आज उनको अरेस्ट कर दिया। इससे पहले उनके 2 सांसद और मंत्री उनको भी अरेस्ट किया था। और अभी आखिरी नंबर केजरीवाल का है। मुझे पूरा भरोसा है कि दिल्ली की जनता केजरीवाल के खिलाफ ये जो झूठा आरोप करके जो एक्शन लिया गया, इसके बारे में अपनी रिएक्शन कई वोटों में सामने रखेंगे। मुझे पूरा विश्वास है कि अरविंद केजरीवाल को इसका फ़ायदा हो जाएगा। पॉलिटिकली लोग उनको समर्थन देंगे और जिन लोगों ने ऐसा गलत डिसीजन लिया उनको अपनी जगह दिखाएंगे। ये गठबंधन तोड़ने का कोशिश हो रही है। चला